युनिक अकॅडमीने जो सत्कार समारंभ आमचा ठेवला, पहिल्यांदाच PSIच्या मुलांचा ठेवला, त्याबद्दल त्यांचे मी खूप खूप आभार मानतो. आता आज जे PSI परीक्षेमध्ये जे यश मिळवलं त्यामध्ये फक्त कोणा एकाचाच वाटा नसतो. मी आज जरी तिसरा आलो तरी यामध्ये माझ्या एकट्याचा कुठं असं म्हणू शकत नाही की मी 100% एकट्याने केलं आहे. त्यामध्ये प्रत्येकाचा, मित्राचा, परिवाराचा, सर्वांचा तेवढाच वाटा असतो. आता मी नगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातला एक सामान्य कुटुंबातला मुलगा आहे. मी 10वी 12वी गावामध्येच केलं, नंतर MCS केलं, पोस्ट ग्रॅज्युएशन केलं, चांगला जॉब लागला मला सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून मी काम केलं. परंतु सॉफ्टवेअर इंजिनिअरिंगमध्ये मी ज्यावेळेस कंपनीमध्ये कॉर्पोरेट क्षेत्रात काम करत होतो त्यावेळेस मला जाणवलं की आपण या क्षेत्रामधले नाही, इथं आपण आयुष्य काढू शकत नाही. मग ठरवलं की आपण प्रशासकीय सेवेत जाण्याचा मार्ग स्वीकारू. मग या सर्व गोष्टींमध्ये माझा भाऊ, मोठा भाऊ, त्याने खूप मला सहकार्य केलं की बा तू काही कर, मी तुला पूर्ण सपोर्ट करतो. मग पूर्ण सक्सेसफुल लाईफ होती माझी जॉबपर्यंत. मग मी पुण्यात आलो. पुण्यात आल्यानंतर मला वाटलं होतं असं सहजच आपण थोडा अभ्यास केला की पास होऊन जाऊ, काय हरकत नाही. मग अभ्यास सुरू केला. 2011च्या शेवटी आलो. सिलेबस बदलत होता, कंटिन्यू सिलेबस बदलत होता, पॅटर्न बदलत होता. आणि आत्तापर्यंत जे मी विना अडचणी यश मिळत आलो होतो, कंपनीचा जॉब मिळेपर्यंत, चांगला जॉब मिळेपर्यंत, आता त्याला अडथळा यायला सुरुवात झाली. 11 गेलं, 2012 गेलं, 2013 गेलं, एकही MPSCची एकही फ्री पास नाही झालं, कोणतीही परीक्षा पास नाही झालं. त्यामध्ये स्टाफ सिलेक्शनचे पेपर दिले, सगळे पेपर पास झालो, पण MPSCचे नव्हतं. मग SBI PO, बँक PO इकडचे या मार्गाकडे वळायला लागलो होतो आणि त्यात पण अपयश. मग कुठंतरी आत्मविश्वास कमी व्हायला लागला की आपण आलो आहे तिथं. 11च्या एंडिंगला आलो, 12 गेलं, 13. आता आपण नेमकं योग्य मार्गाने चाललो आहेत की नाही. परंतु या सर्व गोष्टींमध्ये माझ्याबरोबर एक अशी व्यक्ती होती की तिने पूर्ण सपोर्ट केला, फुल सपोर्ट, पूर्ण विश्वास दिला. ती म्हणजे माझा मोठा भाऊ. वडील माझे 2008 साली वारले. त्यानंतर माझं ग्रॅज्युएशन संपल्यानंतर मला चांगला जॉब पण भेटला होता, चांगला पगार पण होता, MNCमध्ये जॉब करत होतो. परंतु भावाने मला सांगितलं तुला वाटतं MPSC करायची कर, मी तुझ्याबरोबर आहे. आणि त्यानंतर हे अपयश येत होतं त्यामध्ये तर मग तो एकदम धीरगंभीरपणे माझ्या पाठीशी उभा राहिला. तो म्हणला हे पहा, जर अनुकूल परिस्थितीमध्ये तर सगळेच यश मिळवते, पण प्रतिकूल परिस्थितीत जे यश मिळवेल तोच इतिहास घडवेल. मग त्याचे शब्द मला नेहमी दररोजचं मार्गदर्शन त्याचं असायचं. मग आणि मी फेल होण्याचं आणखीन एक मला समजलं की मी जो येईल तो फॉर्म भरायचो, बँकेचा असो, बाकी UPSCचा असो, जो भेटेल तो फॉर्म भरला. पण नंतर 13च्या एंडिंगला मी ठरवलं की बाबा नाही, आपण काहीतरी स्वतःला आधी मिळवू, एक पोस्ट घेऊ आणि मग पुढे जाऊ. मग ठरवलं की हे 3 पोस्ट आहेत, PSI ST असिस्टंट. मग यामध्ये एक सिलेक्ट करायची वेळ आली. त्यावेळेस पटकन म्हणलं की PSI आपण या क्षेत्रात चांगले जाऊ शकतो, चांगले काम करू शकतो. PSI घेतल्यानंतर मग फोकस केलं, पूर्ण सिलेबस घेतला. मेन्स काय असेल, प्री काय असेल, त्याच्यासाठी काय करावं लागेल हे सगळं ठरवून घेतलं. मग त्यासाठी अफाट प्रयत्न केले. मग आपण सर्वांचं एक असतं नाही का, प्रत्येकजण स्वतःला खूप भारी समजतो की हां मी हे करू शकतो, मी ते करू शकतो. मग मी त्यावेळेस स्वतःला म्हणलं, अजित तू स्वतःला खूप भारी समजतो ना, आज तुझं काय स्वतःलाच दाखवून दे, ह्या परीक्षेत दाखवून दे. जरी हा यशस्वी ठरला तर तू स्वतःला परत म्हणायचं नाही की तू खूप भारी आहे. मग फुल डिवोशननी तिथं अभ्यास केला, पूर्ण प्लॅन केला, पूर्ण वर्षाचा प्लॅन केला की PSIसाठी आपल्याला कसं करायचं. त्यानुसार प्रयत्न करत गेलो आणि परीक्षेचा जो फॉर्मॅट होता मेन्सचा तो बदलत होता. आम्ही ज्यावेळेस दिली 2014ची मेन्स, त्यामध्ये मराठी इंग्लिश आणि सेकंड पेपर होता तो GSचा होता. पूर्ण कायद्यावर अवलंबून पेपर होता, तो पूर्ण वेगळा सिलेबस होता. मित्रांच्या बरोबर डिस्कस करून व्यवस्थित अभ्यास केला आणि मेन्स पास झालो. मग फिजिकलची सुरुवात ही पहिल्यापासूनच केली.
मी स्पोर्टमध्ये होतो पहिल्यापासून, म्हणजे 10वीपर्यंत, 4थी ते 10वी स्पोर्टमध्ये होतो, वेगवेगळ्या टीमचा कॅप्टन होतो. त्यामुळे जाणीव होती, आत्मविश्वास होता की आपण 100% योगदान देऊ शकतो, करू शकतो. आणि डबल मेहनत केली, थोडं जादा दिलं. फिजिकलमध्ये माझे बरेच सहकारी आज PSI झाले, त्यांना माहिती की डबल दिलं. आणि याच्यामध्ये माझा भाऊ दररोज फॉलोअप घ्यायचा माझा की तू काय करतोय, कसा करतोय, काही कमी पडतंय का. त्याच्यानुसार प्रत्येक गोष्टी मी ॲडजस्ट करत गेलो. प्रत्येक गोष्टीत कमी काय, एक पुलअप जात होता. पहिल्या दिवशी ग्राउंडवर गेलो, एक पुलअप जात होता. आज राज्यात सरांनी सांगितलं त्याप्रमाणे 3च जण 100पैकी 100 आहेत, त्यापैकी मी एक जण आहे की 100 मार्क मिळवले. कमी वेळ होता, फक्त जिद्द ठेवली. आणि एक ग्राम बेल यांचं एक वाक्य होतं की ते माझ्या वाचण्यात आलं की स्वतःवर कॉन्सन्ट्रेट करा, स्वतःवर कॉन्सन्ट्रेट करा. तुम्ही ज्यावेळेस पाहता की सूर्यकिरणसुद्धा भिंगातून आपण ज्यावेळेस कॉन्सन्ट्रेट करतो एका कागदावर, त्याशिवाय ते पेट घेत नाही. कॉन्सन्ट्रेट जर स्वतःवर केलं तर सगळं काही होऊ शकतं. आणि तेवढा सपोर्ट पण तुम्हाला पाहिजे. मग आता हा सरांनी सांगितलं त्याप्रमाणे हा एक स्वल्पविराम असेल आयुष्यातला. PSI झालो, त्यात वाद नाही. 3रा रँक आला, सगळ्यांना चांगलं वाटतं. मला पण थोडं वाटलं की हां ठीक आहे, आपण केलं आहे, आता इथून पुढचा प्रवास आपण नक्कीच चांगला ठेवू. आणि माझं नवीन PSI झाल्यानं माझ्या मित्रांना एक सांगणं आहे की PSI झाल्यावर वर्दीची एक वेगळीच हे असते की क्रेज असते, माणूस थोडा वेगळ्या वातावरणात जातो. पण मी तुम्हाला एक उदाहरण सांगू इच्छितो. मोहिते सर आहेत, नेमके योगायोगाने त्यांचंच उदाहरण आहे की आत्ता 2013ची बॅच जी पासआउट झाली आपली PSI मुलांची, त्यात पास झाल्यानंतर आपल्याला एक फॉर्म भरून द्यायचा असतो मंत्रालयामध्ये. त्याच्यामध्ये आपल्याला ओळख द्यायची असते की हा माझ्या ओळखीचा आहे, एक क्लास 1 अधिकाऱ्याची ओळख असते. तर 2013च्या माझे खूप मित्र होते, त्यांना खूप प्रॉब्लेम आले. पोलीस स्टेशनमध्ये आपल्या गेल्यानंतर त्यांना सही बी कोणी देत नव्हतं किंवा त्यांना ओळख नाही म्हणून सांगत होते. परंतु मग पण जिथे जाऊन मुलांनी ते ॲडजस्ट केलं. मी राज्यसेवेत पेपर देण्यासाठी आळंदीला गेलो होतो. तिथे एक मला कॉन्स्टेबल भेटले, शिवाजीनगर पोलीस स्टेशनला होते ते. त्यांना मी असं सांगितलं, कोणत्याही पोलीस स्टेशनमध्ये PSI मुलांना साधी सही पण देत नाही आहेत, खूप वाईट स्थिती आहे. तर त्यांनी मला सांगितलं की तुम्ही स्वारगेटला जा, तिथं मोहिते साहेब आहेत, त्यांना तुम्ही भेटा. ते असे व्यक्ती आहेत की तुम्हाला व्यवस्थित सांगतील, व्यवस्थित समजवतील आणि ते तुम्ही मला व्यवस्थितच ट्रीट करतील. ते असं तुम्हाला इतर पोलीस स्टेशनसारखे तुम्हाला ते बोलणार नाही. मग त्यावेळेस मोहिते सरांची माझं ओळख पटली, म्हणजे की हां ऐकून होतं त्यांच्याबाबत, पण त्या स्वतः कॉन्स्टेबल सरांनी मला सांगितलं की त्यांच्याकडे जा. मग मला सांगण्याचा हेतू एवढाच मुलांना आपल्या की माणूस यांनी ओळखला नाही जात की आपल्या वरिष्ठांना कसा ट्रीट करतो, तर माणूस ओळखला जातो की आपल्या कनिष्ठांबरोबर तो कसा वागतो. तर ते लक्षात आपण नेहमी ठेवू. ही पोस्ट असो, याच्यापेक्षा मोठी असो, आपण ज्या कामासाठी आलो सर म्हणले त्याप्रमाणे नक्कीच की आपण इंटरव्ह्यूच्या वेळेस काय वाक्य तयार केलं, की आपण प्रशासकीय सेवेत काय येतोय, ते जर लक्षात ठेवलं तर खरंच ते मोलाचं वाक्य आहे, तर आपण यशस्वी होऊ शकतो. सरांनी बोलण्यावर मला संधी दिली त्याबद्दल धन्यवाद.